हॅलो, मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आता तुम्ही बघत आहात की आमचा हळद उतरवतात तो प्रोग्राम चालू होणार आहे. खूप गमतीशीर प्रोग्राम आहे, तुम्ही ते बघू शकता. आमच्या जाऊबाई आणि आमचे भाऊजी म्हणजे आमचे दीर भाऊजी बघा आता अंगठ्या शोधत आहेत. बघूयात आता कोणाला काय भेटतं ते. पण दोघांनी खूप चांगला प्रयत्न केला आणि दोनदा आमची वर्षा जिंकली, दोनदा आमचे भाऊ जिंकले. खूप मजेशीर गेम होता. खूप सुंदर रीतीने मारामाऱ्या करत एकमेकांना हसवत चिडवत खूप मस्त प्रोग्राम आमचा पार झालेला आहे. तुम्ही तर बघू शकता की भाऊ पण कमी नाही आणि वर्षा पण आमची कमी नाही. तर बघा हे कसा खेचाखेच्या चालल्यात, दोघांच्या मारामाऱ्या चालल्यात, एकमेकाला नखं काय मारली दोघांनी. बघा आता आमची वर्षा तर पार नको नको करून सोडेल. खूप मजा आली, खूप हसत होतो आम्ही आणि खरंच हे गमतीशीर खेळ होते. आणि ह्याच्यापेक्षा गमतीशीर खेळ पुढे झालेला आहे. आमच्यामध्ये अजून एक परंपरा आहे, आम्हाला माहिती नव्हतं. तिकडे मी पुढे बघू शकता की काय परंपरा होती हे आम्हालाही माहीत नव्हतं. अचानकपणे मावशीचा फोन आला, म्हणजे आमच्या काकी आहेत त्यांच्या बहिणीने सांगितलं या काय काय रीती काय करावं लागतं ते. एवढं काय आता कोणाच्या लक्षात नाही, पण मावशीला आमच्या जमतं. तर आमच्या जया मावशीने सांगितलं होतं की हे खेळ कसे खेळले जातात. आणि त्याच्यामध्ये आता पुढं बघू शकता की ह्यांची तर मजा मी लय लुटली. त्याचा बदला आमच्या भाऊजींनी म्हणजेच आमच्या भाऊंनी खूप चांगला घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, कारण मी खूप यांना चिडवाचिडव केली होती. नंतर माझी चिडवाचिडव लय मला महागात पडली. पण खूप मजा येत होती हे खेळ खेळताना. खूप पब्लिक होती बरं इथे, पण काय आजूबाजूला शूट घेता आला नाही, कारण शूट मी नाही तर दुसऱ्या मुलीने घेतलेला आहे. कारण त्यांना खेळ खेळवता मला काही शूट घेता आला नाही. आणि तुम्हाला बाहेर स्पीकरचा आवाज येत असेल तर हा आता होळीच्या दिवशी मी एडिटिंग करत आहे. म्हणजे बघा इथे हळद भरवायचा कार्यक्रम चालू होता. बघा फार भाऊंची दाढी वगैरे खेचून त्यांना भरवत होती. पण आमचे भाऊ पण काही कमी नाही आहेत, त्यांनी पण बरोबर हिचा खुतमा काढून घेतला नंतर. कारण जसं भेटतं तसंच हे उगवतं असं आहे ना, त्याच्यामुळे बघा पुढे खूप मजा आली. पण खूप आम्ही जवळजवळ 1-2 तास खूप फुल मज्जा केली होती. ते माझ्या सासूबाई आहेत, त्यांनी तर काय विचारायलाच नको, त्यांनी तर इतकी मजा घेतली. आणि त्यात आमच्या काकींनी नंतर माझी मजा घेतली. मग माझ्या सासूबाईंनी या सुनेची मजा घेतली आणि काकींनी माझी मजा घेतली. हे तुम्हाला पुढे कळेलच की काय आमच्या सासूबाई काय कमी नाही आहेत, दोघीजणी लय भारी आहेत. कोण म्हणणार नाही की आमच्या सासूदे. बघा आता भाऊंनी तर फार तिला मान बिन धरून कशी भरवली ते बघा. आता हळद आणि हळद लय स्ट्रॉंग होती, लय कडू होती. आता ते मला कसं कळलं ते तुम्हाला पुढं कळलं की कसं कळलं ते. पण खरंच खूप मजा आली होती. असे खेळ खेळताना खूप मजा येते खरं तर. पण खरंच हसावं का रडावं ते पण कळत नव्हतं. खूप हसलो आम्ही, खूप मजा केलेली आहे. पुढे तुम्ही बघू शकता. वर्षाने तो फार पदर एकदम गुरफटूनच घेतला होता. एकमेकांच्या चुळा भरण्याचा प्रोग्राम चालू होता यांच्या. पूर्ण पदर काय काढतच नव्हतं. आणि मी इकडे भाऊंना म्हणत होती की भाऊ तिचा पदर बाजूला करा आणि तिला तिच्यावरती पाणी टाका चुळ्यावर. मला आत्ता पण हसायला येतंय. मी तिच्या बाजूनेच होते, कारण किती झालं तरी आपल्या सगळं घरदार सोडून ती आपल्याकडे आलेली आहे, तर आपण तिच्या बाजूने राहायलाच पाहिजे ना. तर बघा आमचे भाऊ बघा काय कमी आहेत का. आणि वर्षा पण कमी नाही, तिने पण खूप चांगला बदला घेतला आहे. बघा आता पुढे कसे यांचे चाललेत गेम खेळायचे प्रोग्राम. त्यांच्यापेक्षा जास्त तर आम्हीच हसत होतो, आम्ही मज्जा मस्करी करत होतो. इथं आम्ही होळी साजरी केली होती. थोडा उशीर झाला होता आम्हाला प्रोग्रामला, कारण थोडे काही प्रॉब्लेम्स होते, तर त्याच्यामुळे आम्हाला थोडे प्रोग्राम पुढे ढकलावे लागले. पण एन्जॉय आम्ही भरपूर केलेलं आहे. एकही असं क्षण सोडला नाही जिथे आम्ही मजाक मस्करी वगैरे केली नाही. या माझ्या सासूबाई म्हणजे ज्या काकी आहेत, म्हणजे हे नवरदेव आहेत त्यांची आई. पण आमच्या इथे काही असं हे नसतं, त्या पण माझ्याच सासूबाई आहेत. आमचं घर एकत्र आहे, त्याच्यामुळे आमचे सगळे प्रोग्राम हे एकत्रच होतात.
हे बघा इथे काही व्हिडिओ माझ्याकडे झालेले आहेत ते समजून घ्या जरा, कारण व्हिडिओ माझ्याकडे नाही आहेत. जसे जसे आले तसे मी अपलोड केलेले आहेत. पण खूप भारी वाटत होतं, खूप मजा आलेली. असं वाटत होतं की प्रोग्राम लगेच आटपेल, पण आम्ही काय प्रोग्राम लवकर आटपून देतोय का? नाही देणार. इकडे यांचं चाललं होतं शोधाशोधी कशात काय, आणि मी पण शोधू लागत होती त्यांना की कुठं कुठं काय काय टाकले यांनी, नाहीतर व्हायचा सगळा वाटोळा. म्हणून बघू ते कुठं कुठं वस्तू टाकल्या, जोडवी वगैरे टाकली होते त्या पाण्यामध्ये. आणि मी खूप छान असं फुलांनी सजवलं होतं पाट वगैरे यांचं. ह्यांनी वाटोळा लावला पूर्ण. बघा ना कसं करून ठेवलेलं आहे सगळं. इकडे माझ्या सासूबाई त्यांना फसवत होत्या, टाकले करत होत्या आणि टाकतच नव्हत्या त्याच्यामध्ये. खूप मजा गेली होती, खूप धमाल आली होती. सगळेजण खूप हसत होते, एन्जॉय करत होते. दिवस असतात एन्जॉय करण्याचे. ते बघा माझे हात पण कसे रंगले होते ते बघा. आमच्या सासूबाई काही कमी आहेत का? बघा अशी सासू कोणाला भेटल्यात का जे सुनांची आणि पोरांची मजा घेतात? आमच्या दोन्ही सासूबाई लय भारी आहेत, त्यांना लय मजा येते सुनांची आणि पोरांची मजा घ्यायला. ते काय हरकत नाही. कसं आहे की असं हसतं खेळतं घर असेल तर चांगलं असतं, आहे का नाही? त्याच्यामुळे थोडं एन्जॉय करायलाही मजा येते. नाही तर मग काही वेळेला नाही सासू वगैरे थोडं हे करतात, फुगाफुगीचे प्रोग्राम हे ते, मला नाही चांगलं वाटत. पण इकडे बघा की सगळेजण एन्जॉय करत होते घरातले, त्याच्यामुळे हे सुद्धा फ्री होते दोघं पण. इकडे सुपारी पकडली होती वर्षाने हातामध्ये आणि ती एका हाताने भाऊंना सोडवायची होती आणि पाणी टाकत होती. पण मी होती वर्षाच्या बाजूने, मी तिला म्हणत होती सोडू नको, अजिबात सोडू नको असं तिला सांगत होती. ती हसत होती. ती बघा कशी असते, खूप गोड आहे वर्षा, खूप छान आहे, खूप छान मुलगी आहे. खूप प्रेमळ स्वभाव आहे तिचा, हसरी आहे. थोडीशी लग्न म्हटल्यावरती थोडंसं नर्वसपणा वगैरे येतो, थोडंसं होता तिच्यामध्ये, कारण तिने तिचं घर सोडून सगळं, सवयी वेगवेगळ्या असतात. इथे आल्यावरती थोडंफार वेगळं होतं तिच्यासाठी, पण एन्जॉय खूप केला होता. तिला खूप बरं पण वाटलं होतं इकडे आल्यानंतर. इकडे काकींची अंगठी होती सोन्याची, तर ती मी माझ्या बोटामध्ये घातली, कारण काकी तिथे नव्हत्या, मग ती कुठे ठेवणार, म्हणून मी बोटामध्ये घातली होती. आता ही काही कशी सोडत नव्हती. भाऊंनी नख बिक पण मारली, भाऊंपेक्षा तिनं भाऊंना आमच्या नख मारली होती भरपूर, पण शेवटी सुटली. आता इथं भाऊंची वेळ होती आणि इथे बघा आमची हसायला खूप येत होतं, दोघं लाजत खूप होते. पण इकडे बघा ते आमचं एक जोडपं अजून बसवतात, त्यांनी सुद्धा खेळवतात म्हणून थोडंसं प्लॅनिंग उलटं झालं. प्लॅनिंग म्हणजे की आम्हाला दुसऱ्या दिवशी करायचा होता हा प्रोग्राम, पण आम्हाला आदल्या दिवशी करावा लागला, कारण दुसऱ्या दिवशी आमची पूजा असल्यामुळे सगळे प्रोग्राम एकसाथ होऊ शकत नाही ना. तर एन्जॉय करा सगळ्या गोष्टी. इथे आमची भांडणं चालली होती, माझी सासू माझ्या बाजूने, म्हणजे एक आई माझ्या बाजूने, एक आई पोराच्या बाजूने, असं होतं. त्याच्यामुळे आपण तुम्ही बघू शकता नवरा नवरीपेक्षा ना आम्ही लई मजा केली आणि चिटिंग तर एवढी चाललेली काय ॲक्च्युली सांगतो. तुम्ही आता पुढे फक्त बघा, वाईफ ओव्हर नाही मी तिला सांगत नाही, तिला अंगठी शोधायचं सोडतील, माझा हात धरतील. राज इथनं नको मागणं, माझ्या मागणं नका तुम्ही चिटिंग करता कशी अंगठी शोध ना, ते तुम्ही तिकडे धरून ठेवले बोटात. कुठे
पोटात घालून ठेवले आणि नानी चला अजून एकदा 4-5 जण 4 वेळा. अरे का 4 वेळा आणि ती आमटी करते. राब्या दडकू नको तरी तो तिला वरती तिकडे बघा. ऐका ती काय झालं आता आमची भरच करते काय ते फसवा फसवायचं धंदा. पाचव्या दाखवणार असं सगळं घेतलं कसं होईल? 5व्या दाखवणारच नाही. धरा ठेवा घ्या. म्हणूनच तुम्हाला सांगितलं की असं फसवायचं असतं. तिथे काय करतात चारतेली झाड चार सुपारी सुपारी ठेव. इकडे चारतेची सुपारी हा. निघाली पाहिजे एका हातानं भैया काय करायचं? काढायची सुपारी काढायची. केलं काकडं सोडलं काय का बाकाचं एवढं नाही करायचं. पूजेचं काय झालं? काय चावू नका, काय झालं? अगं बाया, काय करू नाही चावू चावली आता काय करणार? जरा इथे शाव- लुंगी दे दिदी आणून. लुंगीची लाग द्यायला. सापडली का? काढली त्याने. अगं ते तुला ऐकते का? दे लागा. सूरज एका हाताला धरायची. त्या पण एका हातात धरायची. अंगठ्यात धरून. नुसती चिमटी थाय तुझी. चिमटी धर, चिमटी धरायची. चिमटी धरायची. चिमटी धरायची एका अंगात दोनच चिमटी धरायची तू. काढ जाऊन आली. एवढं ताकद व्हिडिओ कोण काढताय का? मीच काढतो. पडली आटली. हा, नुसतं. पडली काढली नसती. चला, खोबरं नको. मजा येऊ द्या. थोडीशी राव. थोडीशी चाल. तिकडं बघ. तू केवढं जेवढं तू तेवढं मी. तिला बघ किती घेतली. उभी राहा सोनाली. सूरज बसून उभी वाढ. बघा लय चालेल कोंबली हो तिकडे अशी चोरायची तर आता सोनाली गेली कामातलं सुरक्षा. आता संपलं काम सोनाली. नाही तू धरून सांगडेल मला नाही. आता गेली कामात. उठायचं नाही होय. असं होय. आता गेली कामात. इतकी कशाला चिकन बनवायची? आता बघ निघते का. गुदगुल्याची गरज नाही थांब. सोनाली खाऊन मोकळी आपली थोडीशी. करण्यापेक्षा काय संपली नाही अजून माझी. संपली नाही. संपली नानी जाऊ दे. संपली ना. संपली नाही अजून. म्हणून सूरजला बसावं लागलं. संपली नाही. चिटिंग केली सोनालीने सगळी. म्हणून तर त्यांना बसावं लागलं. तुम्ही असं करताय. कशी लागली? आता टाकीने व्हिडिओ टाकायचे. आता तुझा व्हिडिओ टाक. तुला काय टाकायची ती. स्वयंपाक करायचं. जरा झूम घे झूम. स्वतःच्या करून पळालं. झूम. त्याला मग द्या, त्याला मग द्या. मला मग दे नाही तर टाकीच देऊ आता. पळत कुठं.
पळाल कुठं अंगावता येतो राब्यामध्ये मध्ये लाभच करते बस का बस का व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असंच माझे व्हिडिओला बेल आयकनचं बटन दाबा जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आम्ही खूप मस्ती केली होती, खूप धमाल केली होती, हे तुम्ही बघितलेलंच आहे. आणि आमच्याकडे ही पद्धतच आहे की अजून एक जोडपं खेळवलं जातं. हे आम्हाला आमच्या मावशीने सांगितलं होतं, कारण मावशी नव्हत्या, मावशी लग्न झाल्यावरती गेल्या होत्या. त्या असत्या तर अजून मजा आली असती. पण ठीक आहे, आम्ही खूप एन्जॉय केलं. बघितलं ना आमच्या सासूबाई पण कशा एन्जॉय करत होत्या दोघीजणी. ह्या आमच्या नणंदबाई आहेत. तर खूप धमाल केली आम्ही. आणि सगळ्यांचं म्हणणं हेच चाललेलं की आम्ही खूप मजा केली म्हणून. कारण की कसं आहे, शेवटी भाऊ आणि वर्ष हे नवीनच होते, त्याच्यामुळे कसं ते थोडेसे लाजत होते, पण आम्ही काही लाजत विजत नाही. आमच्या मारामाऱ्या आणि मस्तीच भरपूर चालली होती. आणि हेच दिवस असतात एन्जॉय करण्याचे. आम्ही लई एन्जॉय केलं होतं, भरपूर एन्जॉय केलं होतं, खूप मस्ती केली होती. कारण तेवढा आम्हाला सपोर्ट पण होता सगळ्यांचा. आणि